नमस्कार. याच्या अगोदर आपण संख्यांचे प्रकार या टॉपिकवरील कन्सेप्ट आणि त्याच्या बेसिक ज्या संकल्पना आहेत त्या आपण क्लिअर केलेल्या आहेत. आता हे काही प्रश्न मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये दिलेले आहेत. जे काही पेपर सेकंडमधले प्रश्न होते ते सोडवले नव्हते. तर आत्तापर्यंत झालेले संख्येचे प्रकार, त्रिकोणी संख्या, रोमन संख्याचिन्ह या घटकावरील मी प्रश्न काही तुम्हाला या ठिकाणी जे सोडून दिले नाहीत ते प्रश्न तुम्हाला सॉल्व करून देतो आहे. तसेच यामध्ये ज्या काही शॉर्ट ट्रिक्स वापरायचे आहेत त्यासुद्धा तुम्हाला यामध्ये मी एक्सप्लेन करून देतो आहे. जरासं नीट लक्ष देऊन बघा. पाठीमागच्या जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर प्रश्न वाचल्याबरोबर आपण सोडवू शकतो. आता इथं पहिला प्रश्न सांगितला आहे बघा. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. जर आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असेल तर डायरेक्ट आपण 9 लिहू शकतो. सर्वात लहान 1 2 3 4 आपण मोजत बसायचीसुद्धा गरज नाही. किंवा जर माहीत नसेल तर आपण त्या कन्सेप्ट वापरत 9 सर्वात लहान विषम संयुक्त संख्या म्हणू शकतो. तसंच 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या किती आहे तर 97. तर हा 2013चा पेपर 1मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर किती विदिन द सेकंडमध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येऊ शकतो. याच टॉपिकवर पेपर सेकंडमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर बघा जोडमूळ संख्या आपण बघितलं. त्याच्या शॉर्ट ट्रिक्स मी काय सांगितलेलं आहे. जोडमूळ म्हणजे जोडून येणाऱ्या मूळ संख्या ज्यामध्ये 2चा फरक आहे आणि मध्ये काय ते संयुक्त संख्या 3 5. ओके. तर ह्या 1 ते 100मधल्या पटकन ओळखू शकतो आपण. पाठ पण केलेले आहे आपण. पण त्याच्या जर पुढच्या विचारल्या तर मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलेले आहे 1 ते 100 तसंच 101 ते 200 पर्यंतच्या सुद्धा मूळ संख्या आणि संयुक्त संख्या पाठ करा. पाठ नसेल तर तुम्हाला यामध्ये वेळ लागेल. तर ते पाठ असेल तर पटकन आपल्याला उत्तर शोधता येऊ शकेल. समजा एखाद्या वेळी पाठ नसेल तर आपल्याला काय करता येईल बघा. विभाजकतेच्या कसोट्या मी तुम्हाला याच्या अगोदरचा एक व्हिडिओ पाठवलेला आहे. तो तुम्ही नीट बघितला तर आपल्याला पटकन इलिमिनेशन करायला हे सोपं जाईल. जोडमूळ संख्या आता यामध्ये प्रत्येकाच्यामध्ये 2-2चा फरक आहे. पण त्या जोडमूळमध्ये दोन्ही मूळ आहेत का ते आपल्याला चेक करता आलं पाहिजे. तर इथं बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल बघा. इथं 3 भाग जातो. 9 10 11 12 3 भाग जातो. त्यामुळे ही संख्या येणार नाही. तर हे असं पटकन ओळखता आलं पाहिजे कसोटीचा वापर करून जर तुम्हाला पाठ नसेल तर. 4 5 6 इथं पण 3 भाग जातो म्हणजे ऑब्व्हियसली ही मूळ संख्या नाही. त्यामुळे जोडमूळ संख्येची जोडी होऊ शकणार नाही. त्याच पद्धतीने इथं जर बघितलं आपण तर 1 5 9 इथं जर 9 आणि 10 आणि 5 15 तर अंकाची बेरीज 15 येते. त्यामुळं ही जोडमूळ संख्या होऊ शकत नाही. त्यामुळे हे तिन्ही संख्या गेल्या म्हणून याचं उत्तर हे. अशा शॉर्ट मेथडनं आपल्याला काय करायचं जायचं आहे. किती विदिन द सेकंडमध्ये हा प्रश्न सोडू शकतो. फार वेळ ह्याला लागत नाही. वेळ का लागतो. कन्सेप्ट माहीत नाही. ते कसं सोडवायचं माहीत नाही. त्यामुळे आपल्याला वेळ लागत असतो. त्याच पद्धतीने इथं बघा. हा सुद्धा प्रश्न 2016च्या पेपर 1मध्ये विचारलेला आहे. प्रश्नांचं स्वरूप तेच आहेत फक्त संख्या बदललेल्या आहेत. मूळ संख्याचा गट आता तुम्हाला सांगितलं होतं मी 100 ते 200पर्यंतच्या आपण मूळ संख्या ह्या पाठ करून ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर मग आपण पाढा कसोटी चेक करत बसायला आपल्याला वेळ लागतो. त्यापेक्षा पाठ असतील तर एकदम इझिली याचं उत्तर निघू शकतं. आता कसोट्या पण वापरायच्याच. शिवाय ज्या मूळ संख्या आहेत ना त्या मूळ संख्यांच्या पट्टीतल्या उदाहरणार्थ 2 3 5 7 हे काय सोपे आहेत हे जर राहू दे. पण 11 13 17 19 23 29 यांचे पाढे आपल्याला पाठ पाहिजेत. जेणेकरून आपल्याला त्या पाढ्यातली तिथं कसोटीचा उपयोग होत नाही. तर त्या पाढ्यातली संख्या आपल्याला काय करावी लागते शोधावी लागते. तर इथं मूळ संख्याचं गट आता इथं 119 संख्या जर बघितली तर ती 17च्या पट्टीतली आहे किंवा पाढ्यातली आहे. 17 7 119 तर 119 या तिन्हीमध्ये पण आहे. त्यामुळे ह्या मूळ संख्याचा हा गट होऊ शकणार नाही आणि हा गट होऊ शकतो. एवढ्या इन्स्टंटली आपल्याला काय करता येते उत्तर काढता येऊ शकतं. फक्त आपल्याला क्ल्यू आणि त्या संकल्पना माहिती पाहिजे. त्यानंतरचा पुढचा गट आहे बघा जोडमूळ संख्याचा. बघा सेमच प्रश्न आता हा 2016 परत त्याच प्रकारावर प्रश्न रिपीट झालेला आहे. इथं पण जोडमूळ संख्येची संख्या आपल्याला शोधायची आहे. तर इथं बघा. इथं जर बघितलं 7 8 9 तर इथं काय होतं अंकाची बेरीज 9 येते म्हणजे 3 भाग जातो. त्यामुळे हे होणार नाही. इथं जर बघितलं 9 10 11 12 इथं पण काय होतं अंकाची बेरीज 12 येते. त्यामुळे ही पण जोडमूळ म्हटले पण दोन्ही पण मूळ पाहिजे. त्यातली एक मूळ नाही म्हटल्यानंतर जोडमूळ संख्येची जोडी नाही. त्यानंतर इथं बघा 7 आणि 10 11 12 इथं पण अंकाची बेरीज 12 येते म्हणजे ह्याला 3 भाग जातो. त्यामुळे ही जोडमूळ संख्येची जोडी होऊ शकत नाही. तिन्ही पण होत नाहीत म्हटल्यावर हे इथं शोधायची पण आपल्याला गरज नाही. त्याचबरोबर आपल्याला कसोट्याचा वापर पटकन आणि व्यवस्थित करता आला पाहिजे. ओके. त्यानंतर आहे बघा सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत. आता इथं तुम्हाला चेक करता आलं पाहिजे ही समूह संख्येची जोडी आहे.
मूळ संख्या म्हणजे काय बघितलं आपण, ज्या संख्येला एक आणि तीच संख्या सोडून, एक आणि तीच संख्या, समजा आपण 7 घेतली तर 1 आणि 7 हे 2 अवयव सोडून दुसरे कुठलेही अवयव नाही, म्हणजे दुसऱ्या कुठल्याही संख्येनं त्या संख्येला जर भाग जात नसेल एक आणि तीच संख्या सोडून, तर त्याला आपण काय म्हणतो, मूळ संख्या. तर हे आपल्याला कन्सेप्ट माहिती पाहिजेत. किंवा ज्या संख्येला केवळ 2च अवयव असतात, विभाजक असतात. तर बघा, ते झालं मूळ संख्या. समूळ संख्या म्हणजे काय बघितलं आपण, सापेक्ष मूळ संख्या आपण म्हटलं त्याला आपण, ज्या दोन संख्येच्या जोडीला एक व्यतिरिक्त, एक हा सर्वांना सामायिक अवयव असतोच, पण एक व्यतिरिक्त अन्य कुठलाही सामायिक अवयव नसेल तर त्याला आपण काय म्हटलं, सहमूळ संख्या. तर 8-25ला या जोडीला एक सोडून अन्य कुठल्याही संख्येनं भाग जात नाही म्हणून सहमूळ संख्या आहे, ही पण सहमूळ आहे. लगतची आहे म्हणून सहमूळ आहे. 12-101 ही पण सहमूळ आहे. आता ह्या दोन्ही संख्या बघितल्या, मूळ वेगळं आणि सहमूळ वेगळं बरं का. 9 आणि 39 तर यात 3 भाग जातो बघ दोन्ही, याला पण 3 जातो आणि अंकाची बेरीज 9, 10, 11, 12 येते, त्यामुळे ह्या दोन्ही संख्येला 3 भाग जातो, त्यामुळे ही समूह संख्येची जोडी येणार नाही. ह्या बघितलं तर 17 आणि 187, 17नं 187ला भाग जातो, त्यामुळे एक सोडून 17नं भाग जातो, त्यामुळे ही सहमूळ संख्येची जोडी येणार नाही. आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे, सहमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत, हा पण 2016च्या पेपर 1मध्ये प्रश्न आलेला आहे, पेपर 1मध्ये. ओके. त्यानंतर बघा, त्यानंतर तोच प्रश्न परत रिपीट झालेला आहे बघा, पुढच्या वर्षीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे आणि इथं पण विचारलेला आहे, सहमूळ संख्येचे किती जोड्या आहेत. आता तेच बघा, हे वरचेच प्रश्न खाली आहे, आता वेगवेगळ्या वर्षी विचारला आहे, 2018ला विचारला आहे हा प्रश्न बघा, पण संख्या त्याच घेतलेल्या आहेत, किती रिपीट झाले बघा. आपल्याला कन्सेप्ट तर त्या कन्सेप्टवर प्रश्न विचारणारच आहेत, फक्त संख्या बदलतील, त्यामुळे आपण कसा सराव करायचा हे तुम्हाला लक्षात येईल. मी आता जेवढे काही व्हिडिओ घेतलेत गणिताचे, त्यातनं जवळजवळ 4 ते 5 प्रश्न तुमचे उत्तर तयारीच आहेत, लक्षात ठेवायचं. फक्त तुम्ही सराव करा, त्यावर कसाही प्रश्न आपल्याला विचारला तर आपण उत्तर देऊ शकतो, अशा पद्धतीने तयारीत राहा. हा प्रश्न बघा, 12-101 ऑब्व्हियसली सहमूळ संख्येची जोडी आहे. 9-39 होत नाही, मगाशीच बघितलं, 3 भाग जातो. 9-49 ही सुद्धा समूह संख्येची जोडी होते, कारण भाग जात नाही. 11-111ला वाटेल तुम्हाला 11नं भाग जाईल, पण पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे ही पण समूह संख्येची जोडी आहे. आणि ह्याला 19नं भाग जातो. शक्यतो मूळ संख्यांच्या पट्टीतल्या 19चा, 17चा, 13चा पाठ करा, त्या पाढ्यातल्या पट्टीतल्या संख्या लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला इथं कसोट्यांचा वापर होत नाही, तर त्या मूळ संख्यांनाच भाग घालावा लागतो. तर 19ला 247नं भाग घालवलं तर 13 येतं, 19-19 आणि 19-57 असं होतं, त्यामुळे ही सहमूळ संख्येची जोडी येत नाही. त्याच पद्धतीने पुढे विचारलं आहे मूळ संख्येचा गट. आता इथं पण 143, 143 आणि 143, तर 11च्या पट्टीत येते किंवा 11नं भाग जातो, त्यामुळं ह्या तिन्ही मूळ संख्येचा गट होत नाही, तर हे होतं. एवढ्या इझिली आपल्याला ते सॉल्व्ह करता येऊ शकते. इथं पण तेच विचारले, सहमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत. इथं पण 1, 2, 3 जोड्या येतात. हे होत नाही कारण 19नं भाग जातो. इथं होत नाही कारण 2 आणि 1 3, 3 आणि 3 6 म्हटल्यानंतर इथं कितीनं भाग जातो, 3नं भाग जातो, त्यामुळे ही समूळ संख्येची जोडी होत नाही. त्यामुळे अवघड असं काहीही नाही, फक्त आपल्याला काय करता आलं पाहिजे, ते कन्सेप्ट व्यवस्थित माहिती असेल. प्रश्न विचारताना एकदम काठीणे पातळीचे प्रश्न नसतात. आपल्याला का अवघड जातं, कारण आपण त्याच्यावरचा सरावच केलेला नाही किंवा आपल्याला ते माहीतच नाही, आणि प्रश्न कसा आहे आणि उत्तर कसं काढायचं हे माहीत नसल्यामुळे फक्त आपल्याला गणित अवघड वाटतं. तर मी पुढच्या एक बॅच तयार करतो, त्याच्यामध्ये तुमचं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत रोज 1 तास किंवा त्याचे व्हिडिओ पाठवतो. तेवढे जर बघून व्यवस्थित करत गेला, तुमचा एकही प्रश्न किंवा तुमची एकही शंका गणिताची राहणार नाही, याची मी गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो. तसंच आता ज्यांचं सायन्स मॅथ्स आहे, त्या पेपर 2मध्ये पेपर 1मधल्यांनी सुद्धा हे प्रश्न सोडवायचे, तुमचा सराव होऊन जाईल. तर याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे, सायन्स मॅथ्सला सुद्धा थोडंसं काठीणे पातळी वाढवली आहे, एवढाच त्याच्यामध्ये फरक घेतलेला आहे. दुसरं स्ट्रक्चर सेमच आहे, संख्यांचा प्रकार तोच येणार आहे. आता इथं बघूया आपण, 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या. आता हे मला वाटते 6वी 7वीला हा घटक आहे. तर कुठल्याही 2 परिमेय संख्या, उदाहरणार्थ 7/3 आणि 5/8 असं काही घेतलं तर कुठल्याही 2 परिमेय संख्येच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. आता या प्रश्नाला किती वेळ लागला बघा, कन्सेप्ट माहीत असेल डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगता येऊ शकलं असतं. आता हा प्रश्न काही याची उत्तरं पण तुम्हाला दिली होती, काहींनी सोडवलं असतील नसतील, तर जरासा प्रश्न वेगळ्या प्रकारे तयार केलेला आहे. काय केलेलं आहे इथं, 16पेक्षा लहान 2 अंकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती. आता 16पेक्षा लहान 2 अंकी म्हटलेलं आहे, त्यामुळे 16पेक्षा लहान संख्या घ्या. मी इकडून लिहितो बघा, इथं 15 येईल. 2 अंकी म्हटल्यानंतर 15, 14, 13, त्यानंतर 12, 11 आणि 10.
2 अंकी म्हणले तिथपर्यंतच थांबायचं ना. आता याच्या काय तयार सांगितले, 2 अंकी समूह संख्येच्या किती जोड्या तयार होतील. तर आपल्याला जोड्या तयार करून बघावं लागेल. थोडासा वेळ लागणारा प्रश्न आहे, पण कन्सेप्ट माहीत असेल तर आपण सोडू शकतो. बघा आपण जोड्या तयार करूया. 10 11, त्यानंतर 10 12 म्हणूया, 10 13, 10 14, 10 15. त्या जोड्या तयार कराव्या लागणार आहेत बरं का आपल्याला. तर 11पासूनची जोडी बघितलं तर 11 12 आणि मग त्यातलं समूह संख्या आहे का नाही ती चेक करावं लागेल. 11 12, 11 13, 11 14, 11 15 अशा पद्धतीने जोड्या आपल्याला अगोदर तयार करावं लागणार आहे. त्यानंतर इकडं साईडला लिहितो मी. 11ची झाली, त्यानंतर 12चे बघूया. 12पासूनचे इकडच्या बाजूला लिहितो. 12 13, 12 14, 12 15. त्यानंतर 13पासूनच्या जोड्या तयार होईल. 13 पाठीमाग काय जायचं नाही, कारण ऑलरेडी ते घेतलेलं आहे, त्यामुळे पुढच्या संख्या घ्यायच्या. हे काही सूत्र नाही किंवा काय नाही, हे आपल्या लॉजिकनं सोडवायचं आहे प्रश्न. 13 14 आणि 13 15 येणार आहे, आणि शेवटचं 14ला जोडलं तर 14 15 अशा त्या जोड्या तयार होतील. तर आपल्याला यातली समूह संख्येची जोडी कुठली आहे ती चेक करावी लागणार आहे. आता 11 12 लगतच्या म्हणजे आहेच ऑब्वियसली. 10 11, त्यानंतर ही होणार नाही. 10 12 समसंख्या आहेत ना, त्यामुळे त्या होणार नाहीत. 10 13 होईल. 10 14 होणार नाहीत, समसंख्या आहेत म्हटल्यानंतर. 10 15 5 भाग जातो, त्यामुळे हे होणार नाही. त्यानंतर बघा 11 12 होईल. लगतच्या संख्या समूह असतातच. 11 13 जोडमूळ संख्या आहेत, त्यामुळे ते समूह संख्या होणारच. 11 14 पण होईल, 11 15 पण होईल. त्यानंतर 12 13 पण होईल. त्यानंतर बघितलं तर 12 14 12 त्यानंतर इथं 12 सॉरी ही वरच्यातलं लिहिलं. 12 13 होईल. 12 14 होणार नाही, समसंख्या आहे म्हटल्यानंतर. 12 15 होणार नाही. 13 14 होईल. 13 15 होणार, 13 15 पण होईल. ओके. त्यानंतर 14 15 पण होईल. तर अशा पद्धतीनं जर मोजले आपण तर एकूण किती तयार होतात जोड्या? 10 होतात. प्रश्न काय फार अवघड वाटतोय असं नाही आहे. त्या जोड्या फक्त तयार करायच्या, त्यातल्या आहेत का नाहीत, किती आहेत एवढंच आपल्याला चेक करायचं होतं. दॅट्स इट. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता बघा. 20 ते 60 दरम्यानच्या 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या. बघा त्याच प्रश्नावर रिपीट झालेला आहे, म्हणजे कंटेंट तोच आहे. हा 2016ला प्रश्न विचारला आहे. त्यानंतर हा जर प्रश्न विचारला तर तो पण 2016लाच विचारला आहे. एकाच वर्षी त्याच कन्सेप्टवर आपल्याला 2-3 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून तुम्हाला सांगतोय, पाठीमागचे जे 5 व्हिडिओ झालेत ते व्यवस्थित वाचलेत, त्यावरचा सराव केला तर तुमचे 6 ते 7 गुणांची तयारी झाली म्हणून सांगा पेपर 1 आणि पेपर 2ला. आणि पेपर 1 2 असं काही वेगळं मानू नका. दोन्हींचा सिलेबस 80% सेम आहे, किंवा एक 10 ते 20% फक्त थोडासा फरक आहे. त्यामुळं सर्वांनी अभ्यास करताना दोन्हीचाही सेमच करा. आणि जे दोन्ही पेपर देणार आहेत त्यांचं मॅथ्स, जर सायन्स सेकंड पेपर असेल तर त्याच्यात हे होऊन जाईल. आता हे पेपर 2चे प्रश्न फक्त बघालो आहे बरं का. पेपर 1वाल्याने पण सोडवायला हरकत नाही. तर आपण ह्या जोड्या तयार केल्या तर 23 29 31 37. आता ह्या पाठच पाहिजे आपल्याला. 41 43 47 आणि 53 59. ह्या काय झाल्या? त्या दरम्यानच्या मूळ संख्या झाल्या. आता आपल्याला फक्त काय शोधायचं आहे? 6चा फरक असणारी संख्या शोधायचे आहेत. तर याच्यात काय अवघड आहे सांगा? 6चा जर फरक बघितला तर 23 29 मध्ये 7. मग हे तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे, हे एवढं लक्षात ठेवा. ही दुसरी जोडी तयार झाली. त्यानंतर 37 43 ही तिसरी जोडी तयार होईल. त्यानंतर 41 47 ही पुढची जोडी तयार होईल. त्यानंतर मला वाटतं आहे 43 आणि ही एक जोडी होईल बघा. 43 आणि 53 नाही सॉरी, ही तर एक जोडी राहिली. 37 आणि 43 ही एक जोडी झाली. आणि त्यानंतर होती जोडी अजून एक राहिली 47 आणि 53 ही एक जोडी झाली. तर अशा जर जोड्या मोजल्या तर 6चा फरक असणाऱ्या जोड्या 1 2 3 4 5 आणि 6 जोड्या तयार होतात म्हणूनच. तर प्रश्न काय अवघड आहे आणि एकदम येणारच नाही असं नाही. तर आपल्याला ते जोड्या लिहायचे आहेत आणि त्यातला 6चा फरक किती संख्यांच्या मध्ये आहे एवढं चेक करायचं आपल्याला. आता हा थोडासा प्रश्न आपल्याला बऱ्याच जणांना अवघड गेला असेल, काहींना सुटला असेल नसेल. तर याची काही ट्रिक्स आहेत, या ट्रिक्सनंच तुम्ही उत्तरं सोडवू शकताय. अदरवाईज हे तुम्ही जर पाढा आणि हे चेक करत बसला तर ते खूप अवघड जाईल. तर इथं मूळ संख्या कशी शोधायची आहे? आता हा प्रश्न मला वाटतं आहे 2017ला विचारला आहे बघा. हा पण प्रश्न पुढे रिपीट झाला आहे. तर इथं काय करायचं होतं आपल्याला?
243चं काय करायचं आहे आपल्याला, मूळ संख्या म्हणजे प्रत्येक संख्या मूळ संख्या आहे का नाही किंवा कोणती संख्या मूळ आहे ते आपल्याला शोधायचं होतं. तर थोडंसं काय लॉजिक वापरायचं बघा. पहिली संख्या घेतो मी 437. 437च्या जवळची वर्गसंख्या कुठली येते बघा, पाठीमागची वर्गसंख्या येते 400. मग आपण काय करायचं, 400चं काय सांगितलं मी, 437च्या लगतची पाठीमागची वर्गसंख्या घ्यायची आहे ती 400. त्याचं वर्गमूळ आलं 20 आणि 20च्या आतल्या काय घ्यायच्या, मूळ संख्या काय करायच्या, मांडायच्या. 20च्या आतल्या मूळ संख्या जर बघितल्या आपण तर त्या येतील 2, 3, 5, 7, 11, 13, 17. हे अशाच पद्धतीने करावं लागेल, दुसरा ह्याला काय पर्याय नाही. 17 आणि 19. ओके. अजून याच्यानंतर एक पर्याय सांगतो तुम्हाला, 19. तर ह्या काय झाल्या बघा, 20च्या आतल्या मूळ संख्या. मी तुम्हाला काय सांगितलं, कसोट्याचा जिथं वापर होत नाही तिथं काय करायचं, मूळ संख्यांच्या पाढ्यातल्या संख्या शोधायच्या. तर इथं बघा या संख्येने भाग जातो का आपण चेक करायचं. हीच लॉजिक वापरायचं आहे. तर इथं 2 जाणार नाही, 3 नाही, 5 नाही. 2 का जाणार नाही, समविषम. आता कसोट्या तुम्हाला पटकन माहिती पाहिजे. 3 अंकांची बेरीज केली तर 7 आणि 3 10 14, म्हणजे 3 भाग जात नाही. 5 1 आणि 7 म्हणजे 5 जात नाही. 7 कसोटी आहे त्याची, नंतर सांगतो तुम्हाला. कसोटीऐवजी डायरेक्ट 7 आपण भाग घालवला तरी सुद्धा जात नाही. 11 1 आड एक संख्या, 7 आणि 4 11 वजा 3 नाही, 11 पण जात नाही भाग. मी तुम्हाला 11ची कसोटी पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, अंकांची 1 आड 1 अंकांची बेरीज करायची. 11 वजा 3 ते 11च्या आत येतं, त्यामुळे होत नाही. 13 पण भाग जात नाही, तर 13 घालवायचं डायरेक्ट. 17 पण जात नाही, घालून बघा. तुम्हाला कॅल्क्युलेशन पटकन करता आलं पाहिजे. आणि 19 जातो भाग बघा, 19 त्या संख्येला भाग जातो. 19 दुनी 38, 2 आणि 3 5, 17, 19 तितकं 57, म्हणजे 437ला भाग 19 जातो. किंवा मूळ संख्यांच्या पट्टीत आहेत का ते बघायचं. पण मूळ संख्या कुठल्या, 19च्या पुढं पण राहतील, पण त्या नाही चेक करायचं आपल्याला. तर दिलेल्या संख्येच्या पाठीमागची वर्गसंख्या आणि त्याचं वर्गमूळ घ्यायचं आणि त्या संख्येच्या पाठीमागच्या सगळ्या मूळ संख्येने त्याला भाग जातो का नाही चेक करायचं. हे तुमचं तुम्ही सराव करा, तुम्हाला इझिली ते येऊन जाईल. ओके. 437ला 19 भाग जातो. तसं तुम्ही चेक करत बसला सगळे पाडे तर किती वेळ जाईल सांगा 437चं. तर हे लॉजिक तिथं काय करायचं, वापरायचं आहे. त्यानंतर तसंच त्याच पद्धतीने 429 बघितलं तर अंकांची बेरीज इथल्या इथं करून बघूया डायरेक्ट. 9 आणि 10च्या 14 आणि 15 अंकांची बेरीज 15 येते, म्हणजे इथं 3 भाग गेला जातो, त्यामुळे ही मूळ संख्या येणार नाही. ही पण भाग गेला म्हणजे ही येणार नाही. त्यानंतर 500 पुढचा अंक आहे बघा 551. ह्याला पण काय करायचं, 551च्या पाठीमागची संख्या येईल 20 वर 400, 441 येईल. ओके, 441. तर हा कितीचा वर्ग येणार आहे, 20चा वर्ग 400, 21चा वर्ग 20चा वर्ग 400 झाला. आता इथं पण 2 3 5 7 19पर्यंत घ्या. 5 7 11 13 17 19. तर इथं पण 19 भाग जातो या संख्येला बघा. तर ह्या मूळ संख्येनं 20च्या आतल्या मूळ संख्येनं भाग जातो का आपल्याला चेक करायचं होतं. इथं 19 भाग जातो. 19 त्रिक 57, 19 38, 38 घेतलं तर उरले त्यानं 10. 19 भाग जातो, त्यामुळं या पण संख्येला भाग जातो, म्हणून मूळ संख्या येणार आहे 541. हे लॉजिक इथं आपल्याला वापरावं लागणार आहे. नीट समजून घ्या ते. एक वरचं एक उदाहरण दिलं आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही सोडवलं तर ते लक्षात येईल. कोणत्या प्रकारची संख्या आहे, आता इथं संख्या तुम्हाला दिली नव्हती. इथं संख्या लिहितो बघा, 16 वजा वर्गमुळात 2 ही संख्या आपल्याला दिली होती. किती सोपा प्रश्न विचारला होता. ती परिमेय आहे, अपरिमेय आहे, पूर्णांक का सम. मी तुम्हाला कालच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये या संख्यांचा प्रकार सांगितला होता. तर 16चं वर्गमूळ 4 आलं, वजा वर्गमुळात 2 येतं आहे. तर हे एवढंच रूप येते, परत याला सॉल्व्ह करता येत नाही. तर हे काय येणार आहे, ही येणार आहे अपरिमेय संख्या. √2 किंवा वर्गमुळात 2चं वर्गमूळ परत निघत नाही ना, म्हणून ते अपरिमेय येणार आहे. किती सोपा प्रश्न होता. तोच प्रश्न इथं हा 2018ला सेकंड पेपरमध्ये विचारला आहे बघा. हे सगळेच आता पेपर 1 मधला पण तोच आहे, 2 मध्ये पण तोच प्रश्न, त्यामुळं 1 2 असं काही वेगळं नाही, लक्षात द्या. इथं जर बघितलं आपण सापेक्ष मूळ किंवा जोडमूळ संख्या त्याला आपण म्हणतो, सापेक्ष मूळ किंवा जोडमूळ. तर 152 247 याला जर बघितलं आपण
तर कसोट्याचा वापर होऊन ह्या संख्या सुटत नाहीत, मुद्दाम तुम्हाला हे असं दिलेलं असतं. तर मूळ संख्येनं भाग जातो का बघायचं. तर इथं 19नं भाग जातो बघा. 19च्या पट्टीत आहे ना 19नं द्यायला 152ला भाग जातो. 19चा पाडा म्हटलं तर तुम्हाला 19च्या पाड्यात 152 येतं, म्हणून 19नं भाग जातो, म्हणून ही मूळ संख्या येणार, सापेक्ष मूळ संख्येची जोडी येणार नाही. सापेक्ष मूळ किंवा सहमूळ संख्या म्हणजे काय बघितलं तर त्या दोन जोडींना एक व्यतिरिक्त अन्य कुठला सामायिक अवयव असता कामा नाही. त्यामुळं 19ने ह्या दोन्ही संख्येला भाग जातो, याला पण जातो आणि याला पण जातो, त्यामुळे हे येणार नाही. ती जोडी ओळखायची, कोणती नाही म्हटलेलं आहे तर हीच येणार नाही. बाकीचं चेक करत बसायची काही गरज नाही. तर याचं उत्तर हेच असणार आहे, या बाकीच्या येतील. तर अशा पद्धतीनं क्विकमध्ये हे सरावानंतर येतं आहे, फारसं अवघड आहे असं काही नाही. नंतर आता हा बघा 2018ला हाच प्रश्न विचारला आहे, मूळ संख्येवर एकाच ह्याच्यात 2 प्रश्न विचारले. सेकंड पेपरचे प्रश्न आहे ते 50 ते 100 दरम्यानच्या मूळ संख्या. आता तुम्हाला पाठ करायला सांगितलं 50च्या पुढे 53 59, किती सोपा प्रश्न आहे. 53 59, 167, 71 73 79 83 89 आणि 97 अशा संख्या बघितली तर एकूण संख्या किती आल्या, 10 संख्या आल्या. झालं उत्तर आपलं. किती सोपा प्रश्न आहे बघा. परत प्रश्न रिपीट झाला आहे. 1/5 आणि 1/8 संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या आहेत. किती सोपा प्रश्न आहे बघा. मगाशीच झाला. 2 परिमेय संख्येच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात, त्या काउंट करता येत नाहीत आपल्याला, भरपूर संख्या असू शकतात. तर तोच प्रश्न हा पाठीमागे विचारलेला, तेच संख्या दिल्या आहेत बघा, आणि तोच प्रश्न आपल्याला रिपीट झालेला आहे. हा 2021च्या पेपर सेकंडमधला प्रश्न आहे बघा. त्यातली कोणती संख्या मूळ संख्या नाही असं म्हटलेलं आहे. तर मागाच्या पद्धतीनं चेक करायचं होतं बघा. 437 संख्या पण त्यांनी रिपीट दिलेली आहे बघा, 30 दिले. 437ला 19नं भाग जातो. कसं लॉजिक वापरायचं मी सांगितलं आहे प्रत्येकाला. तर इथं चेक केल्याशिवाय पर्याय नाही, ह्याला शॉर्टकट्स नाहीत, लक्षात ठेवा. तर पाठीमागची वर्गमूळ संख्या घ्यायची, याच्या लगतची पाठीमागची वर्गसंख्या घ्यायची, त्याचं वर्गमूळ घ्यायचं. उदाहरणार्थ 437चं वर्गमूळ आपण बघितलं, लगतची वर्गसंख्या 400 येत्या, त्याचं वर्गमूळ घेतलं आलं 20, आणि 20च्या पाठीमागच्या सगळ्या काय लिहायच्या होत्या मूळ संख्या. त्यातलं 19नं काय होतं, सगळ्या मूळ संख्या घेतल्या तर 19नं भाग जातो, त्यामुळे 437 ही मूळ संख्या येणार नाही. बघा प्रश्न रिपीट झालेला आहे. परत हा प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी दिलेली संख्या कोणत्या प्रकारची संख्या आहे. तर ही काय येणार आहे बघा, अपरिमेय संख्या येणार आहे. किती सोपा प्रश्न आहे बघा. 5 - 2 वर्गमूळ 3 ही काय आहे, अपरिमेय संख्या आहे. तर हे मी PDF पाठवली होती, तुम्ही सोडवला असाल नसाल, किंवा सोडवलं असेल तर ते अशाच पद्धतीनं सोडवलं आहे का आणि तुमचं उत्तर योग्य आहे का ते चेक करा. हा 2021मध्ये प्रश्न विचारला आहे. किती इझी प्रश्न आहे बघा, अगदी बघितल्याबरोबर आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. त्यानंतर आहे बघा, खालीलपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्यांची जोडी आहे. रिपीट झालेले प्रश्न आहेत बघा. हा परत 2021लाच पेपर सेकंडमध्ये प्रश्न विचारलेला आहे. इथं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येईल आपल्याला, इथं 17नं भाग जातो या दोन्ही संख्येला. 17च्या पटीत 153 आहे, 17 × 9 = 53, 153. ही संख्या बघितली तर 13 × 78, इथं पण 13नं भाग जातो. 13 × 1 = 13, 13 × 1 = 13, त्यामुळे इथं 13नं भाग जातो, लक्षात ठेवा. इथं आता ही एक चेक करूया. 19च्या पाड्यात ही संख्या आहे, 19नं दोन्ही संख्येला भाग जातो, त्यामुळे या तिन्ही जोड्या सापेक्ष मूळ संख्येची जोड्या येणार नाही. म्हणजे ऑब्व्हियसली 75/28. किंवा तुम्ही अगोदर 75/28ला चेक केलं, लहान संख्या आहे त्यामुळं शक्यतो लहान संख्येवर चेक करायचं, आणि ते चेक केलं तर त्याला भाग जात नाही, म्हणजे ती सापेक्ष मूळ संख्या जोडी आहे. बाकीचे चेक करायची गरज नाही. आणि सगळ्यात शेवटीचा हा घटक आहे बघा, खालीलपैकी मूळ संख्या कोणती विचारलेलं. आता इथं जरासं लॉजिक लावायचं होतं आपल्याला. काय लॉजिक लावायचं, तर इथं आपण एक आड एक संख्या जर घेऊन बघितली आणि उरलेल्या एक आड एक संख्यांची जर फरक घेतला तर 11ची कसोटी वापरायची होती. तर मला वाटते 9 10 7 17 आणि 4 21, एक आड एक संख्येची बेरीज 21 येईल, उरलेल्या एक आड संख्येची संख्या 10 येईल. तर त्यातला फरक घेतला तर तो 11 येतो, त्यामुळे ऑब्व्हियसली ह्याला 11नं भाग जातो. तसंच इथं जर बघितलं तर संख्यांच्या अंकांची बेरीज आपल्याला बघितली तर ती त्या 24 येत्या बघा सगळं. मग ते 3च्या पटीत आहे, मग 3नं ह्याला भाग जातो, त्यामुळं ही मूळ संख्या नाही, 11नं भाग जातो, ह्याला 3नं भाग जातो, ही मूळ संख्या नाही. आणि 841 वर्गमूळ किती हो, आपल्या वर्गमूळ माहिती पाहिजे ना, 29चा वर्ग 841, त्यामुळे त्याचं वर्गमूळ येतं 29, त्यामुळे ही सुद्धा ही ऑब्व्हियसली काय आहे,
29 ही मूळ संख्या येते, 29 ही मूळ संख्या, कारण हे स्क्वेअर रूटमध्ये दिले आणि त्याचं स्क्वेअर रूट 29 येते आणि 29 ही मूळ संख्या आहे. 23-29 पाठ केली असेल तर आठवल. आणि 251 मुद्दाम दिले बघा, 251चा वर्ग. आता ते काही काढायची गरज आहे का? नाही. हे जर तुम्हाला कळालं तर बाकीचं सुद्धा चेक करायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही हे जर कळालं असतं तुम्हाला आणि त्याचं वर्गमूळ 29 येतं तर तुम्हाला किती अगदी आरामात प्रश्न सुटतो. बाकीचं सगळं चेक करत बसायची सुद्धा गरज नाही. तर अशा पद्धतीने अगदी सिम्पल वेने आपण जर गणित सोडवत गेलो तर हे आपल्याला उत्तर येऊ शकतात. अशाच प्रकारचा पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला त्रिकोणी संख्या आणि रोमन संख्या यावरचा देणार आहे. तर सर्वांनी अशा पद्धतीनं समजले असेल. मी तुम्हाला कन्सेप्ट आणि त्यावर विचारलेले प्रश्न आणि शॉर्ट ट्रिक्स वापरून आपण कसे प्रश्न सोडवू शकतो. तर अवघड असं काही नाही. गणितामध्ये सुद्धा कमीत कमी तुम्हाला 20 आणि जास्तीत जास्त 30 पैकी 30 सुद्धा गुण पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मिळवता येऊ शकतो. ओके, धन्यवाद.